स्वर्गीय दीनानाथ कमळे गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा मोठ्या थाटात संपन्न। सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाचे संस्थापक, शिक्षण महर्षी, दलित मित्र व माजी राज्यमंत्री स्वर्गीय दीनानाथ कमळे गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा भंडारकवटे येथील जीवन विकास प्रशाला प्रांगणात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न झाला। या ऐतिहासिक सोहळ्याचे अध्यक्षस्थान देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भूषवले। यावेळी खासदार प्रणिती शिंदे, खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे, आमदार सुभाष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी बोलताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्वर्गीय कमळे गुरुजींच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा गौरव करत गुरुजींच्या अनेक आठवणींना उजाळा दिला। आमदार सुभाष देशमुख, माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे, सिद्धराम म्हेत्रे यांनीही आपल्या मनोगतातून गुरुजींच्या सोलापूर जिल्ह्याच्या विकासातील योगदानाबद्दल माहिती दिली। या सोहळ्यात सोलापूर बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार दिलीपराव माने, पंचायत समितीचे सभापती संदीप टेळे, वळसंग सूतगिरणीचे चेअरमन राजशेखर शिवदारे, धनाजी साटे, बाळासाहेब शेळके, सुरेश हसापुरे, माजी महापौर सुशीला आबुटे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे सचिव MD कमळे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागतपर मनोगत व्यक्त केले। सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश कोळी यांनी प्रास्ताविक भाषणातून संस्थेच्या वाटचालीचा आणि पुतळा उभारणीमागील भूमिका स्पष्ट केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्मिता सदाफुले, प्राध्यापक डॉक्टर जवाहर मोरे, अनिल गावडे यांनी केले, तर शेवटी आभार प्राध्यापक VK पाटील यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील सर्व पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले।